ऑपरेशन सिंदूरमध्ये भारतानं पाकिस्तानचं कसं कंबरडं मोडलं ते अवघ्या जगानं पाहिलं। आता खुद्द पाकिस्ताननंच भारताच्या यशाची कबुली दिली। विशेष म्हणजे भारतानं टार्गेट केलेल्या ठिकाणांहून तब्बल 8 अधिक ठिकाणांचं नुकसान झाल्याची माहिती पाकिस्ताननं दिली। पाकिस्ताननं जाहीर केलेल्या अंतर्गत कागदपत्रात ही बाब उघड झाली। भारतानं सांगितलेल्या ठिकाणांव्यतिरिक्त आणखी 8 ठिकाणी भारतानं जोरदार मारा केला असं पाकिस्ताननं मान्य केलं। ऑपरेशन सिंदूर दरम्यान 9 दहशतवादी तळ आणि पाकिस्तानी वायुदलाचे 11 तळ भारतानं बेचिराख केले। भारतानं ते याआधी पुराव्यांनिशी स्पष्ट केलं होतं। त्यात आता आणखी 8 ठिकाणांची भर पडली। खुद्द पाकिस्ताननंच त्याची कबुली दिली। भारतानं ऑपरेशन सिंदूर दरम्यान जवळपास संपूर्ण पाकिस्तान व्यापला होता। पेशावर हे त्यातलं सर्वाधिक लांबचं शहर आहे। तेव्हा पाकिस्तानमधील कुठल्या 8 ठिकाणांवर हा हल्ला करण्यात आलेला होता आपण ते जाणून घेऊया। पाकिस्तानातील पेशावर, झांज, हैदराबाद, सिंध, गुजरांवाला, अटक, चोर, गुजरात, पंजाब आणि बहावलनगर या शहरांवर भारतानं मारा केल्याचं कागदपत्रात पाकिस्ताननं म्हटलंय। भारताचे सीडीएस अनिल चौहान यांची आज पुण्यात त्यांनी महत्त्वपूर्ण विधान केलं। कुठल्याही लष्करी ऑपरेशनमध्ये जोखीम असतेच, मात्र युद्धामध्ये नुकसान नव्हे तर परिणाम महत्त्वाचे असतात असं चौहान म्हणाले। ऑपरेशन सिंदूरमध्ये भारताचं लढाऊ विमान डाऊन झालं होतं असं चौहान यांनी म्हटलं होतं। त्याच पार्श्वभूमीवर त्यांचं आजचं वक्तव्य होतं। If you see both these things, both nations have tried to build different kind of a capabilities. So obviously there is an inherent amount of risk into this. And none of the capabilities that we had acquired actually had been tested in battlefield. They had been tested only in ranges. So whenever we are doing it, there is always an element of risk involved into it. But as they say, you cannot succeed if you don't take that kind of a risk. We knew a little bit that we have a better counter-drone systems, etc. in our country. We have loiter ammunition. He may not have that kind of a capability, but there's an element of risk into it. We had informed Pakistan on the day we had done these surgical strikes on 7th. We had done it till from 1105, that's 5, at about 1 o'clock to about 1:30, and at 5 minutes later we had rig up the Director General of Military Operations to say that we have done this. And we have hit only terror targets. Military establishments have been out of the purview of the strikes, and we have ensured that there are no collateral damage, especially civilians, and we need to talk to each other.